लाचखोरींच्या पैशांची भूक महागात पडली आणि कॉलेज प्रिन्सिपलसह 5 जणांना जालना एसीबीने बेड्या ठोकल्या। गुरुवारी जालना शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईची सध्या मोठी चर्चा रंगली आहे। कारण 5-50 हजार नव्हे तर तब्बल 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रिन्सिपल सारखा मोठा मासा गळाला लागलाय। जालन्यातील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य, कार्यालय अधीक्षक, लिपिक शिपाई आणि ग्रंथपाल अशा 5 जणांना एसीबीने रंगे हात पकडले। विशेष म्हणजे लाचखोरीच्या या प्रकरणात या 5ही जणांसाठी वेगवेगळा रोल ठरलेला होता। त्यांनी केलेल्या प्लॅनिंग नुसार सगळं काही सुरळीत पार पडलं होतं। पण या प्रकरणातील तक्रारदार असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने एसीबी कडे धाव घेतली आणि त्यानंतर एसीबीच्या पथकाने महाविद्यालयाच्या परिसरातच सापळा रचला, ज्यात 5ही लाचखोर सहज अडकले। पण कॉलेजच्या प्रिन्सिपलने एवढी मोठी लाच कशासाठी मागितली होती? पोलिसांनी ताब्यात घेतलेले ते 5 महाशय आहेत तरी कोण आणि एसीबीची कारवाई कशा पद्धतीने पार पडली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, या प्रकरणातील तक्रारदार व्यक्ती देखील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचारी आहे। अर्थात नुकतेच 30 जूनला ते प्रबंधक या पदावरून सेवानिवृत्त झाले। त्यामुळे त्यांचं रजारोखीकरण, कालबद्ध पदोन्नती आणि भविष्य निर्वाह निधी या गोष्टींचा लाभ देण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे 1.5 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं लिव्ह इनकॅशमेंट किंवा रजारोखीकरण म्हणजेच नोकरी दरम्यान न वापरलेल्या किंवा शिल्लक राहिलेल्या पगारी रजेच्या बदल्यात विशेषतः अर्जित रजेसंदर्भात सेवानिवृत्तीच्या वेळी सरकारकडून रोख पैशांच्या स्वरूपात मिळणारी रक्कम। आता या प्रकरणातील जे सेवानिवृत्त प्रबंधक आहे त्यांची ही रक्कम होती 9,33,000। याशिवाय कालबद्ध पदोन्नतीचा लाभ आणि जीपीएफ फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधी या सगळ्या गोष्टींचा लाभ मंजूर करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे 1.5 लाख रुपयांची लाच मागितली। कॉलेजचे प्राचार्य राहुल हिवराळे आणि कार्यालय अधीक्षक बबन राठोड यांनी ही लाच मागितली होती। तर एवढी मोठी लाच देण्यासाठी तक्रारदार व्यक्तीला प्रोत्साहन करणारे कर्मचारी होते कैलास कुरंगळे आणि ज्ञानेश्वर मदन। याशिवाय 5वा आरोपी ईश्वरदास शिंदे हा तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारणार होता। पण आपल्याच हक्काच्या रक्कमेसाठी आपल्याला जर एवढी मोठी लाच द्यावी लागत असेल तर आपल्यावरती हा अन्याय होतोय असं समजून त्या सेवानिवृत्त प्रबंधकाने लाचखोरीशी संबंधित 5ही जणांविरोधात जालना एसीबी कडे तक्रार दाखल केली। 30 जुलैच्या दिवशी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांसमोर या तक्रारीची पडताळणी केली। 2-3 दिवसात या संपूर्ण प्रकरणाची जी सखोल पडताळणी करण्यात आली त्यात आरोपींनी 1.5 लाख रुपयांची लाच मागितल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे योग्य संधीची वाट पाहून गुरुवारी 6 ऑगस्टला एसीबीच्या पथकाने महाविद्यालयाच्या आवारातच आरोपींच्या विरोधात अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला। तक्रारदार व्यक्तीला 1.5 लाख रुपयांची रक्कम घेऊन आरोपींकडे पाठवण्यात आलं आणि ज्यावेळी आरोपी ईश्वरदास शिंदे याने ती रक्कम स्वीकारली, नेमकं त्याच वेळेला महाविद्यालय परिसरात साध्या वेशात लपून बसलेले एसीबीचे कर्मचारी आरोपीच्या समोर येऊन उभे राहिले। त्यांनी तात्काळ शिंदेला ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत या लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांनाही बेड्या ठोकण्यात आल्या। महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचा प्रिन्सिपल 53 वर्षीय राहुल नारायण हिवराळे, महाविद्यालयात कार्यालय अधीक्षक पदावर काम करणारा बबन रामदास राठोड जो बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी तांडा येथील रहिवासी आहे। त्यानंतर जालना शहरातील रहिवासी व शिपाई पदावर असलेला ईश्वरदास अंबादास शिंदे, इंदेवाडी येथील रहिवासी व लिपिक पदावरील कैलास गबाजी कुरंगळे आणि ग्रंथालय सहाय्यक ज्ञानेश्वर मुरलीधर मदन जो जालना शहरातील रहिवासी आहे। अशा 5 जणांना एसीबीने ताब्यात घेतलं असून जालना तालुका पोलीस ठाण्यात या सगळ्या आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू असून आरोपींच्या चौकशीतून नेमकं कोणते खुलासे समोर येतात आणि त्यांच्यावर कोणती कठोर कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी ही सगळी कारवाई एसीबीचे जालना पोलीस उप अधीक्षक BS जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे। दरम्यान शिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अशा प्रकारे लाच मागितल्याने केवळ जालना जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। याबद्दल संतापजनक प्रतिक्रिया देखील समोर येत आहे। बाकी 10 दिवसांपूर्वी जालना शहरातच एसीबीच्या पथकाने अशीच एक मोठी कारवाई केली होती। राज्य कर विभागातील महिला अधिकारी सुवर्णा लोहिया आणि खाजगी कर सल्लागार अक्षय लोढा यांनी लाचखोरीच्या प्रकरणात त्यांच्याच कार्यालयात रंगे हात पकडण्यात आलं होतं। या दोघांनीही 60,000 रुपयांची लाच स्वीकारली होती।
एका इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करून देण्यासाठी आरोपींनी त्या विक्रेत्याकडे 1,00,000 रुपयांची मागणी केली होती, पण तडजोड करून 60,000 रुपये देण्याचं ठरलं होतं. त्यानंतर एसीबीला तक्रार प्राप्त झाल्यावर आरोपीच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला आणि लोहिया आणि लोढा या दोघांनीही पोलिसांना ताब्यात घेतलं. या दोघांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर अटक करण्यात आली होती. या प्रकरणाने आधीच खळबळ उडालेली असताना आता केवळ 10 दिवसांच्या फरकाने कॉलेज प्रिन्सिपल राहुल हिवराळे आणि त्यांचे साथीदार एसीबीच्या जाळ्यात अडकलेत. जालना जिल्ह्यात एकाच दिवसात 5 जणांना पकडल्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येते. आता या आरोपींवर कोणती कठोर कारवाई करण्यात येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी या प्रकरणावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.